जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पाऊलाचे थेसलोनिकेकरास पहिले पत्र याचा 4 अध्याय 9व्या वचनापासून आपल्यासाठी वाचतो. बंधू प्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही, कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हाला देवाने शिकवले आहे. आणि अखेर मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी, बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हाला असावी. वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो. प्रियांनो, आज ह्या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन स्पष्ट सांगते की कारण एकमेकावरती प्रीती करावी असे आम्हाला देवाने शिकवलेले आहे. आज आम्हाला एकमेकांवरती प्रीती करायची आहे याचा कित्ता आम्हाला प्रभू आमचा देव जो प्रभू येशू ख्रिस्त याने आम्हाला घालून दिलेला आहे. ज्या ठिकाणी प्रीती नाही त्या ठिकाणी काय देवाचं काम नाही. ज्या ठिकाणी प्रीती नाही त्या ठिकाणी कुटुंबामध्ये एकत्रितपणा नाही. ज्या ठिकाणी प्रीती नाही त्या ठिकाणी आम्हाला काही करता येत नाही. म्हणून प्रीती आणि प्रेम हे आमच्या जीवनामध्ये पाहिजे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावरती प्रीती केलेली आहे आणि आम्ही पापी असतानाही आम्हासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र त्या आमच्यावरच्या प्रीतीस्तव त्या वधस्तंभावरती त्याला दिलेला आहे. आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याचं बलिदान त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे. त्याचं अनमोल रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे. कारण देवाचं प्रेम, देवाची प्रीती आमच्यावरती होती. आम्हाला त्या पापाच्या बंधनातून प्रभू येशू ख्रिस्ताने काढलेलं आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आणि आम्ही प्रीती करण्यामध्ये तत्पर असलं पाहिजे. आमच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे आणि आम्ही फक्त बोलण्याने नाही, शब्दाने नाही, तर आम्ही आमच्या कृतीतून आम्ही एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे. या वचनाद्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वादित करो. तसेच वचन 12 आम्हाला सांगतं की आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे ह्याची हौस तुम्हाला असावी. आज आम्ही आपापला व्यवसाय आम्ही केला पाहिजे आणि आपल्या हाताने आम्ही काम केलं पाहिजे याची हौस तुम्हाला आणि आम्हाला असली पाहिजे. आणि आम्ही कोणावरती अवलंबून न राहता आम्ही त्या जिवंत देवावरती अवलंबून राहावं. यासाठी आम्ही आमचं जीवन हे प्रभूला दिलं पाहिजे. आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये प्रीती हे पाहिजे. प्रियांनो, प्रीती, प्रेम, सलोखा हे आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि देवाने जी आम्हाला प्रीती शिकवली ती प्रीती आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या देशामध्ये टिकून राहावी यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. या छोट्याशा वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो. आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाऊ, प्रार्थनेचा जाऊ. ज्यांचे उपास आहे त्यांना उपास धरण्यासाठी देव सहाय्य करो. आज ज्या संजीवनाच्या सभा आहे त्यांच्या जे देवाचे सेवक आहेत त्यांना देव सहाय्य करो. आणि आपल्या सर्वांच्या कामामध्ये देव सहाय्य करो. सर्वांना देव आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना. हालेलुया, हालेलुया. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद येशू देवा. जे काही वचन जे कोणी ऐकतील प्रिय प्रभू येशू, हे वचन आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादित करा. तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज दिवसभरातील सर्व प्रार्थना सभा, भक्ती, संजीवनाच्या सभा, प्रिय प्रभू येशू सर्व प्रकारे तो आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू जे प्रवासात आहे त्यांचा प्रवास तो आशीर्वादित कर. प्रभू, कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्या पुढे उभं राहू देऊ नको. प्रभू, जे तुझे लोक आहेत त्यांना तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू टिकून ठेव. प्रत्येक दासदासीला तुझी कृपा करू आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या प्रत्येकाचा आध्यात्मिक जीवन तू बदलून टाक. आमच्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, जे आजारी लोक ऐकतील वचन त्या प्रत्येकाला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. त्यांना एक नवीन आरोग्य दे. त्यांच्या नवीन जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस आणि प्रभू जे वचन ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावात